तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील अजिंठा लेणीतल्या सातकुंड धबधब्याचं हे रौद्र रूप आता समोर आलेलं आहे। वाघरू नदीला पूर आल्यामुळे सातकुंड धबधब्याला जोरदार पाणी आलेलं आहे। वाघरू नदीला तुफान पाणी आल्यामुळे सातकुंड धबधब्याचं हे रौद्र रूप पाहायला मिळत आहे। छत्रपती संभाजीनगरमधील सातकुंड धबधब्याचं हे रौद्र रूप मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद करण्यात आलेलं आहे। हा धबधबा पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्र मानला जातो, मात्र मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत असल्यामुळे वाघरू नदीला पूर आलेला आहे आणि या नदीचं पाणी अशा प्रकारे रौद्र रूप त्याने धारण केलेलं आहे। अजिंठा लेणीतल्या सातकुंड धबधब्यातील हे दृश्य आपण पाहतोय। पावसाळ्यामध्ये छत्रपती संभाजीनगरमधील अजिंठा लेणी हे पर्यटकांचं आकर्षणाचं केंद्रबिंदू असतं। त्याच लेण्यांमधील हा सातकुंड धबधबा मात्र गेल्या 2 ते 3 दिवसांपासून संभाजीनगर त्याचबरोबर मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। वाघरू नदीला आलेला पूर आणि या पुराच्या पाण्यानं घेतलेलं हे रौद्र रूप त्यामुळेच हा सातकुंड धबधबा अक्षरशः ओसंडून वाहताना पाहायला मिळतोय।